मी आज आपल्याला झिका व्हायरस बद्दल थोडी माहिती सांगणार आहे। झिका व्हायरस हा डासामुळे प्रादुर्भावामुळे होणारा आजार आहे। या आजाराची प्रमुख लक्षणं म्हणजे चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखीच आहेत। यामध्ये ताप येणे, अंग दुखणे, जॉईंट पेन होणे, त्याचबरोबर त्वचेवर लाल रंगाचे पुरळ येणे, भूक मंदावणे, थकवा येणे आणि खूप जास्त प्रमाणात घाम येणे ही प्रामुख्याने लक्षणं आहेत। गर्भवती स्त्रियांमध्ये अशी लक्षणं आढळल्यास तुम्ही जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण का या व्हायरसचा गर्भवती रुग्णांवर खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो। यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल जेणेकरून आपल्याला या आजारापासून टाळता येईल? सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराच्या आसपास पाण्याची डबकी साठवून न देणे, ज्याच्यामुळे डासाची उन्नती तिकडे होणार नाही। त्याचबरोबर घराच्या आसपास कीटकनाशकांचा वापर करणे, सैल कपडे वापरणे आणि अशा प्रकारे कपडे वापरणे की आपलं अंग पूर्णपणे झाकून गेलं असेल। त्याचबरोबर ज्या भागामध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव आहे अशा भागांमध्ये तुम्ही प्रवास करणं टाळावं किंवा अशा भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहू नये, हा खूप महत्वाचा सल्ला आहे। अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास तुम्ही ताबडतोब जवळच्या दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करून घ्यावेत आणि कसल्याही प्रकारे अशी लक्षणे असल्यास घरी वेळ घालवू नये, असाच माझा तुम्हाला सल्ला असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।